जादा परताव्याचं आमिष दाखवून TWJ असोसिएटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांनी 11,000 गुंतवणूकदारांची 1,200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण उजेडात आल्यानंतर सोमवारी आरोपींना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. हवालदिल झालेल्या राज्यभरातील विविध गुंतवणूकदारांनी थेट न्यायालयाच्या आवारातच आरोपींना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. 2019मध्ये TWJ असोसिएटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक समीर नार्वेकर, अमित खोलप, नेहा नार्वेकर यांनी गुंतवणूकदारांसाठी विविध उपकंपन्या तयार केल्या होत्या. कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास शेअर बाजारात कंपनीला दरमहा 10% नफा मिळतो. त्यातील 4% नफा संबंधित गुंतवणूकदारांना मिळेल अशा प्रकारचं आमिष दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काही वर्षात गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा मिळाला देखील. त्यामुळे त्यांनी नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या देखील वाढत गेली. राज्यभरातील 11,000 गुंतवणूकदारांनी या कंपनीत 1,200 कोटी रुपये गुंतवले आहेत. आमचे पैसे म्हणजे आमची जमापुंजी जी आयुष्यभराची जी जमापुंजी ती आम्ही एकत्र करून जास्त परतावा द्यायची अमिषला बळी पाडलं त्याने आम्हाला. आणि वारंवार आम्हाला म्हणजे गंडा घालत गेला की सिंगापूरहून फंड येणार आहे, इथून फंड येणार आहे, तुमचे पैसे आम्ही देऊ. आम्हाला एक वर्ष त्याने आम्हाला उशीर केला की तुम्ही केस न करा, माझ्यावर भरोसा ठेवा. माझ्यावर जर का केस केली तर मी मध्ये गेलो तर तुमचे पैसे कुठून आणीन, माझ्यावर भरोसा ठेवा. असे त्याचे सगळी टीम म्हणजे सगळे ब्रँच मॅनेजर म्हणजे 16 जिल्ह्यामध्ये ह्याची कंपनी चालत होती. 16 जिल्ह्यापैकी मी जळगाव जिल्ह्यात आलेलो आहे. असे 16 जिल्ह्यातले सगळे इन्व्हेस्टर इथे आलेले आहेत. ठाणे जिल्ह्यामधले बरेचसे 50 ते 100 इन्व्हेस्टर इथे जमा झालेले आहेत. आमच्या शासनाजवळ अशी विनंती आहे की आता 10 दिवसापासून त्याची चौकशी झालेली आहे. चौकशीमध्ये त्याने यांना काय माहिती मिळालेली आहे, काय माहिती मिळालेली नाहीये हे आता आज आम्ही जाणून घ्यायचं.